कडे। मंडळी, मुंबईत आलेले मराठा आंदोलक जी.आर. आणि गुलाल अंगावर घेऊन परतले, पण चित्त्याच्या वेगानं काढलेल्या सरकारी जी.आर.च्या अंमलबजावणी सरकारी चालीनं होण्याची शक्यता आहे। सरकारी चाल म्हणजे काय हे तुम्हा सुज्ञ प्रेक्षकांना वेगळं सांगायची गरज नाहीये। मी हे का म्हणतोय तर त्याचं कारण आहे, मराठा उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वक्तव्य केलं। जरांगे पाटलांनी सरकारला 17 तारखेचा अल्टिमेटम दिला, नाहीतर मुंबईचा दाणापाणी बंद करू असं म्हणाले। त्यावर धीर धरा, अंमलबजावणीला वेळ लागेल असा धीराचा सल्ला विखे पाटलांनी जरांगे पाटलांना। त्यामुळे तातडीनं प्रमाणपत्र वाटप होईल असं वाटत नाहीये। याचं कारण कायदेशीर अडचणी आहेत की ओबीसी नेत्यांचा दबाव आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाहीये। कारण सरकारमधील ओबीसी नेत्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली, आपली नाराजी व्यक्त केली। भुजबळांनी थेट आरोप केलाय की सरकारनं काढलेला जी.आर. हा आंदोलकांच्या दबावातून काढला गेला। सरकारनं ओबीसी समाजाची जी समिती निर्माण केली त्याबद्दल देखील कुठली चर्चा केली नाही। जी.आर. काढण्यापूर्वी हरकती सूचना घेणं अपेक्षित होतं, तेही केलं नाही। या सगळ्या आरोपांच्या फैरी झाडत भुजबळांनी नाराजीचा बॉम्ब टाकला। ओबीसी नेत्यांनीही सरकारवर एक प्रकारे दबाव वाढवायला सुरुवात केलेली आहे। हे दबावाचं राजकारण आहे, त्यामुळे सरकार राजकीय आणि सामाजिक कोंडीत सापडलंय हे चित्र सध्या दिसतंय। दोन्ही समाजाचं समाधान करण्याची तारेवरची कसरत सरकारला करावी लागणार आहे। आज मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर मराठा उपसमितीची बैठक झाली, तिकडे ओबीसी नेत्यांनी ही मंथन केलं। त्यामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मोठी घुसळण सुरू आहे आणि त्यातून कुणाच्या हाती काय लागलं हे अद्याप तरी कळत नाहीये। सस्पेन्स कायम आहे।